तुम्हाला काय वाटलं की समुद्र किनारा आणि यो वाइब्स म्हणजे काय फक्त गोवाच आहे? अजून एक ठिकाण आहे, तिथल्या वाइब्स पण एकदम युरोपियन आणि कल्चर एकदम वेगळं, जे सोलो ट्रॅव्हलर पासून ते अगदी फॅमिली ट्रिप पर्यंत सगळ्यांसाठीचं बेस्ट ठिकाण, आणि ते ठिकाण म्हणजे पॉंडिचेरी. तर पॉंडिचेरीला जायचं कसं, राहायचं कुठे, खायचं काय, बघायचं काय, सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओत सांगणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. हक्काचा ट्रॅव्हल गाईडच्या सिरीजच्या नव्या कोऱ्या करकरीत भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण कव्हर करणार आहोत भारतातलं छोटं फ्रान्स, पॉंडिचेरी. बऱ्याच लोकांनी मला कमेंटमध्ये विचारलं की प्लीज पॉंडिचेरीची सगळी माहिती सांग, त्यामुळे लगेचच आपण विषयाला हात घालूयात, लगेचच सुरुवात करूयात. पहिला मुद्दा, पॉंडिचेरीला पोचायचं कसं. तर पॉंडिचेरीचं नियरेस्ट एअरपोर्ट आहे चेन्नई, म्हणजे पॉंडिचेरी सुद्धा एअरपोर्ट आहे, पण पुणे किंवा मुंबईवरनं पॉंडिचेरीला डायरेक्ट फ्लाईट नाहीये. तुम्हाला डायरेक्ट फ्लाईट पॉंडिचेरीला आय थिंक हैदराबाद आणि बँगलोरवरनंच मिळतील. त्यामुळे बेस्ट वे काय, तुम्ही चेन्नईला पोचा. मग चेन्नईला तुम्ही ट्रेनने पोहोचू शकता किंवा फ्लाईटने पोहोचू शकता, आणि चेन्नईवरनं 4 तासाच्या अंतरावरती आहे पॉंडिचेरी. आता तिथे जाण्यासाठी तुम्हाला लोकल बसचा सुद्धा ऑप्शन आहे किंवा कॅबचा सुद्धा ऑप्शन आहे. मी सजेस्ट करेन की शक्यतो कॅबनी जा. कॅब जर तुमची फॅमिली असेल तर कॅब साधारण 3,000 रुपये घेते, 3 ते 3,500 रुपये, पण तुम्ही लवकर पोहोचता. पैसे वाचवायचे म्हणून मी शहाणपणा केला आणि मी सरळ सिटी बसने जाऊ असा विचार केला. एसी बसच होती, पण प्रॉब्लेम असा आहे की बस संपूर्ण सिटीमधून जाते, त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिकच्या वेळी जर तुम्ही पोहोचलात सकाळच्या वेळेला तर खूप जास्त वेळ तुम्हाला पॉंडिचेरीला पोहोचायला लागतो, तुमची संपूर्ण एनर्जी जाते. त्यामुळे बेटर आहे की एअरपोर्ट किंवा स्टेशनवरनं थेट कॅबने तुम्ही पॉंडिचेरीला 3 ते 4 तासात पोहोचा. आता पॉंडिचेरीला पोहोचल्यावर तिथल्या तिथे फिरायचं कसं, तर बेस्ट ऑप्शन आहे बाईक. मोपेड आणि बाईक तिथे रेंटल मिळते 300 ते 500 रुपये पर डेच्या हिशोबाने. तुम्ही सरळ बाईक रेंटल घ्या. सायकल सुद्धा तिथे मिळते. तुम्ही फोटोमध्ये बघितलं असेल की छान सायकलवरनं फिरतानाचे रील्स किंवा फोटो. मी सजेस्ट करेन की फोटोत ते छान दिसतं, पण खूप जास्त ह्युमिडिटी आहे, त्यामुळे सायकल तुम्ही घ्याल आणि 1 किलोमीटरमध्ये तुमचा सगळा उत्साह ओसरेल घाम येऊन. त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही बाईकच रेंटल घ्या. तर एवढं लांब पैसे खर्च करून गेल्यावर पॉंडिचेरीमध्ये बघायचं काय, तर सगळी लिस्ट तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं ठिकाण आहे व्हाईट टाउन. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 1954 पर्यंत पॉंडिचेरी ही फ्रेंच वसाहत होती, आणि फ्रेंच लोक जिथे राहायचे त्यांची ती फ्रेंच आर्किटेक्चरची जुनी घरं आहेत ना, तशीच्या तशी मेंटेन करून ठेवली आहेत, आणि त्या एरियाला ते म्हणतात व्हाईट टाउन. म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यावर ना कम्प्लिटली फ्रान्सला गेल्याचा फील येईल. पोस्टकार्ड सारखी घरं. टिपिकल पॉंडिचेरी म्हटलं की आपण जे फोटो किंवा रील्स इंस्टाग्रामवरती बघतो तोच हा एरिया म्हणजे व्हाईट टाउन. बोगनवेलची झाडं, छान रंगीबेरंगी घरं, मोठ्या खिडक्या, टिपिकल धम्म पिवळ्या रंगाच्या भिंती. म्हणजे तुम्हाला लय फोटो काढायला किंवा पोस्टी टाकायला हा एरिया बेस्ट आहे. त्यामुळे जर पॉंडिचेरीला गेलात तर मस्तपैकी बाईकवरती, सायकलवरती किंवा चालत फेरफटका मारायला हा एरिया बेस्ट आहे. खूप हॅपनिंग एरिया. इथे खूप सारे कॅफेज सुद्धा आहेत. फक्त एक टिप द्यायची आहे की ते फोटोत लय भारी दिसतं, पण शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी फिरा, कारण ह्युमिडिटी खूप जास्त आहे. दुपारच्या वेळेला गेलात तर घामाने तुमची हालत खराब होईल. तर दुसरं ठिकाण आहे अरबिंदो आश्रम. अरबिंदो हे खूप मोठे संत आणि तत्वज्ञ होते, आणि त्यांचा आश्रम व्हाईट टाउन मध्येच आहे. खूप सुंदर आश्रम आहे. दररोज वेगळ्या प्रकारच्या फुलांनी तिथे पूजा केली जाते. खूप शांत वाटेल तिथे गेल्यावर, त्यामुळे तुम्ही नक्की त्या आश्रमाला भेट द्या. पुढची 2 ठिकाणं म्हणजे पॉंडिचेरी मधली ओल्डेस्ट चर्च. त्यातलं पहिलं आहे लेडी ऑफ द एंजल्स. हे फ्रेंच लोकांनी 1855 मध्ये बांधलेलं चर्च आहे. अप्रतिम चर्च आहे. मग तिथे गेल्यावर तुम्हाला कम्प्लिटली युरोपला गेल्याचा भास होईल. आतलं स्ट्रक्चर सुद्धा खूप सुंदर आहे. हे आहे पहिलं चर्च. आणि दुसरं चर्च आहे बेसिलिका ऑफ सिक्रेट हार्ट ऑफ जीसस. हे सुद्धा खूप जुनं चर्च आहे. जवळजवळ 100 ते 150 वर्ष जुनं हे चर्च आहे, आणि मेन पॉंडिचेरी सिटीमध्येच आहे, आणि हे सुद्धा मस्ट विजिट डेस्टिनेशन. आता तुम्ही म्हणाल की लय ठिकाणं सांगतोयस, पण बीचचं काय, आम्ही खास बीचसाठी पॉंडिचेरीला गेलोय. तर पॉंडिचेरीमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला खूप छान आणि इंटरेस्टिंग बीच आहेत. तर त्यातलं पहिलं आहे प्रोमोनाड बीच. हे म्हणजे पॉंडिचेरीच्या मुख्य गावातला समुद्रकिनारा आपल्याला म्हणता येईल. म्हणजे शहरात जरी असला तरी त्यांनी खूप सुंदर पद्धतीने मेंटेन केलाय. म्हणजे मरीन ड्राईव्ह, मिनी मरीन ड्राईव्हला गेल्याचा आपल्याला तिथे फील येतो. छान तिथे गांधीजींचा पुतळा आहे. सुंदर त्यांनी बसण्यासाठी तिथे जागा केलेली आहे. संध्याकाळच्या वेळेला तिथे बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटीज चालतात, त्यामुळे संध्याकाळ घालवण्यासाठी हा बीच बेस्ट आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे या बीचच्या समोरच व्हाईट टाउन आहे, त्यामुळे हा संपूर्ण एरियाच खूप हॅपनिंग आहे. तुम्ही जर कधी राहिलात सकाळच्या वेळेला फेरफटका मारायला किंवा संध्याकाळच्या वेळेला हँगआउट करायला हा बीच बेस्ट आहे. आता प्रोमोनेड बीच आहे सुंदर, पण खडकाळ आहे आणि मुख्य शहरामध्ये असल्यामुळे आपल्याला तिथे भिजायला नको वाटतं. पण जर तुम्हाला छान पाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर पॉंडिचेरीचा जवळ असणारा आहे पॅराडाईज बीच.
आता इथे जाण्यासाठी तुम्हाला फेरी बोटीने जावं लागतं. चिनंबर बोट हाऊस नावाचं छोटंसं बंदर टाईप आहे, तिथं तुम्ही बोट पकडायची. साधारण 300 रुपये घेतात, 300 ते 500 रुपये जाऊन यायचे. तर त्या बोटीने तुम्ही पॅराडाईज बीचला पोचायचं. खूप सुंदर बीच आहे, कम्प्लिटली व्हाईट सँड असणारा हा बीच आहे, खूप स्वच्छ आहे. फक्त इश्यू असा आहे की जी बोट आहे त्या बोटीची वेळ आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6, आणि ही संपूर्ण वेळ जी आहे ती खूप जास्त उन्हाची आणि खूप जास्त उकाड्याची आहे. त्यामुळे बीच जरी सुंदर असला तरी तिथे आपण जास्त आनंद घेऊ शकत नाही. छोटीशी हट्स तिथे आहेत जिथे तुम्हाला कोल्ड्रिंक मिळतं किंवा चहा कॉफी शहाळ्याचं पाणी मिळतं. म्हणजे आम्ही तिथे गेलो तर इतका जास्त उकडा आम्हाला जाणवत होता संध्याकाळी 5 वाजता सुद्धा की त्या हटच्या बाहेर यायला नको वाटत होतं, इतकं जास्त ऊन होतं. पण तरी सुद्धा तुम्ही जर पॉंडिचेरीला गेला आहात तर एकदा तरी एक्सपिरियन्स घ्यायला तुम्ही पॅराडाईज बीचला नक्कीच जाऊ शकता. आता पॅराडाईज बीचलाच लागून एक आहे इडन बीच, म्हणजे थोडंसं चालत चालत जावं लागतं. म्हणजे जर तुम्ही गेलात तर शक्यतो काय करा की पॅराडाईज आणि इडन यासाठी छान एक 7-8 तासाचा वेळ ठेवा. म्हणजे संपूर्ण दिवस किंवा अर्धा दिवस स्पेंड करण्यासाठी म्हणून इडन बीच सुद्धा सुंदर आहे. त्यामुळे पॅराडाईज बीचवर तुमची खाण्याची पण सोय होईल, तर खाऊन तुम्ही इडन बीचला जाऊ शकता, तिथेही त्या बीचचा आनंद तुम्ही घेऊ शकता. तर पुढचा बीच आहे पॉन्डी मरीना इको बीच. म्हणजे खूप साऱ्या फिल्ममध्ये तो बीच दाखवलाय, म्हणजे टिपिकल रॉकी स्ट्रक्चरचा तो बीच आहे. शक्यतो सनसेटसाठी हा बीच बेस्ट आहे. पॉंडिचेरी मेन सिटीपासून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तिथे थेट गाडी जाते, त्यामुळे हा सुद्धा तुम्ही नक्कीच कव्हर करा. जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, अगदी स्कुबा डायव्हिंग सुद्धा करायचं असेल, तरी पॉंडिचेरी हे ठिकाण उत्तम आहे. त्यासाठीचा स्पेशलाइज बीच आहे सेरेनिटी बीच. त्याची खासियत म्हणजे त्याच्या लाटा खूप उंच आहेत, त्यामुळे तुम्हाला जर सर्फिंग करायचं असेल किंवा सर्फिंग शिकण्याची इच्छा असेल तर ते तुम्ही सेरेनिटी बीचवरती करू शकता. इथे प्रॉपर स्कुबा डायव्हिंग सुद्धा आहे, पण जर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करायचं असेल तर शक्यतो सकाळी लवकर जा, म्हणजे जास्त माशांचं सायटिंग तुम्हाला नक्की होऊ शकतं. पुढचं ठिकाण आहे ऑरोव्हिले. ऑरोव्हिले हे खरं तर बघण्याचं किंवा साईट सीइंगचं ठिकाण नाहीये, तर ते अनुभवण्याचं ठिकाण आहे. जर तुम्हाला मेडिटेशनची आवड असेल किंवा काही न करता जर निवांत राहण्याची इच्छा असेल तर ऑरोव्हिले बेस्ट आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो 2 रात्री तरी तुमच्या पॉंडिचेरीच्या ट्रिपमध्ये तुम्ही ऑरोव्हिलेला राहा. आणि जर खूपच 4-5 दिवसांची तुमची ट्रिप असेल आणि तितका वेळ तुमच्याकडे नसेल तर संपूर्ण दिवस तरी तुम्ही ऑरोव्हिलासाठी स्पेंड करू शकता. छान गोष्ट म्हणजे तिथे एक मंदिर आहे, मंदिरपेक्षा मी म्हणेन की ध्यानधारणा केंद्र आहे, ज्याला ते गोल्डन ग्लोब असं म्हणतात. आज जायला तिथे परवानगी मिळत नाही, पण त्याच्या आजूबाजूला तुम्ही निवांत बसू शकता. तिथे खूप सारे कॅफे आहेत जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तिथे तुम्ही सायकलवरनं फिरू शकता किंवा गाडीवरनं सुद्धा फिरू शकता. पण ऑरोव्हिले संपूर्ण वेगळा अनुभव देणारं ठिकाण आहे. आता पॉंडिचेरीत राहायचं कुठे? खूप सारे 5 स्टार रिसॉर्ट्स पासून हॉस्टेल्स, होमस्टेज पॉंडिचेरीमध्ये आहेत. पण मी तुम्हाला एरिया सांगतो जिथे तुम्ही राहायला पाहिजे. खरं सांगायचं तर मी राहिलो होतो क्लब महिंद्रा पॉंडिचेरीमध्ये, जे मुख्य पॉंडिचेरीपासून लांब आहे, पण त्यांचा स्वतःचा प्रायव्हेट बीच आहे. ऑफकोर्स ऑफर होती आणि मला फुकटात मिळालं होतं, आणि जिथे फुकट तिथे बायको सकट, त्यामुळे फुकट असल्यामुळे मी तिथे गेलो होतो. अदरवाईज मी तुम्हाला क्लब महिंद्रा किंवा अशी जी 5 स्टार रिसॉर्ट्स आहेत ती तुम्हाला मी सजेस्ट करणार नाही. त्याचं कारण असं आहे की ही जी रिसॉर्ट्स आहेत ही सगळी सिटीच्या बाहेर आहेत आणि छान ती सुंदर बीचवरती आहेत, पण तुम्हाला तिथे पॉंडिचेरीचा एक्सपिरियन्स मिळणार नाही. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने पॉंडिचेरी एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही शक्यतो प्रोमोनाड एरिया जो आहे त्याच्या आजूबाजूला किंवा व्हाईट टाउनमध्ये तुम्ही शक्यतो हॉटेल बुक करा. म्हणजे इथे सगळे हेरिटेज बंगलो आहेत, खूप जुने बंगले आहेत जे रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये कन्व्हर्ट झालेत. आणि इथे तुम्ही जर राहिलात ना, तुम्हाला थेट अशा 100-150 वर्ष जुन्या बंगल्यामध्ये राहायचा एक्सपिरियन्स मिळेल. कम्प्लिटली हेरिटेज बंगलोमध्ये राहण्याचा एक्सपिरियन्स मिळेल. ऑफकोर्स काही फ्रेंच स्टाईल जे बंगलो आहेत ते प्रचंड महाग आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 5 स्टार हॉटेलच्या किमतीमध्ये आहेत. पण त्यातले काही स्वस्त काढायचा मी प्रयत्न केलाय, त्याची लिस्ट मी तुम्हाला देतो. तर पहिला आहे कोरामंडल हेरिटेज हाऊस आणि दुसरं आहे राम गेस्ट हाऊस. इथे पण नाही का ते टिपिकल फ्रेंच स्ट्रक्चर, मोठ्या खिडक्या, टिपिकल गॅलरी, तिथेच तुम्हाला राहायचा फील येईल. रूम ज्या आहेत त्या बेसिक आहेत, पण एसी रूम आहेत. तुम्हाला इथे 2 ते 2,500 रुपयामध्ये रूम मिळू शकते. पण जर तुमच्याकडे बजेट असेल आणि तुम्हाला अजून पैसे खर्च करायची इच्छा असेल तर मी काही ठिकाणं सांगतो, म्हणजे याचे उच्चार म्हणजे चुकू शकतात, सगळे असे फ्रेंच नावं आहेत ती. त्यातलं पहिलं आहे पॅलेस ते माही, दुसरं आहे मायसॉन पेरुमल, स्पेलिंग दिलेलं आहे, डेंजर शब्द आहेत सगळे. पण जर तुमचा असा माज असेल की भाऊ आपण बेडवर बसून आपल्याला थेट समुद्र दिसला पाहिजे, तर हॉटेल आहे द प्रोमोनाड. पण ही जी हॉटेल्स आहेत ती तुम्हाला 5 ते 8,000 रुपयाच्या रेंजमध्ये जातील, आणि जर सी व्ह्यू असेल तर अजून महाग जाऊ शकतं. पण असेल बजेट तर होऊ दे खर्च. पण या हॉटेल्स व्यतिरिक्त खूप सारे होमस्टेजचे ऑप्शन तुम्हाला एअरबीएनबी वरती मिळतील. त्याचबरोबर पॉंडिचेरीला हॉस्टेल्स पण भरपूर आहेत. hostelworld.com वरनं तुम्ही हॉस्टेल्स चेक करू शकता. तुम्हाला ऑरोव्हिलेमध्ये सुद्धा खूप सारे हॉस्टेल्सचे आणि बजेट स्टेचे ऑप्शन्स मिळतील. अगदी 200 ते 300 रुपयांपासून सुद्धा तुम्ही राहू शकता. आता पॉंडिचेरीमध्ये खायचं काय?
ऑफकोर्स आपण म्हणतोय छोटं भारतातलं फ्रान्स म्हणल्यावर तिथे लय भारी आणि एकदम फॅन्सी कॅफे म्हणजे बोझो किंवा क्रोसन, मला एवढेच 2-3 शब्द येतात. तर असा एकदम स्टाईल फ्रेंच स्टाईलचं फूड कुझिन तुम्हाला इथे मिळू शकेल आणि खूपच म्हणजे प्रत्येक कॅफेचे खूप सारे फोटो काढावेत आणि रीला बनवाव्यात इतके सुंदर हे कॅफे आहेत. त्यातले काही कॅफेज मी तुम्हाला सांगतो. खरं तर व्हाईट टाउनमध्ये तुम्ही कुठेही गल्लोगल्ली तुम्हाला उत्तम कॅफे मिळतील, पण जे प्रसिद्ध आहेत त्यातली लिस्ट मी तुम्हाला देतो. तर त्यातलं पहिलं आहे कॅफे देस आर्ट्स, दुसरं आहे कोरमंडल कॅफे, तर तिसरं आहे मायसन पेरुमल, चौथं आहे ले डुप्लेक्स. ऑरोविलेला सुद्धा खूप सारे कॅफेज आहेत जिथे तुम्हाला फ्रेंच आणि इटालियन कुझिन मिळू शकेल. त्यातलं प्रसिद्ध आहे ब्रेड अँड चॉकलेट. पण तुम्हाला असं सगळं विलायती खाणं खाऊन जर कंटाळा आला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की अरे भाई आपण साऊथ इंडियामध्ये आलोय, आम्हाला एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड खायचंय, तर बेस्ट आणि ओल्डेस्ट रेस्टॉरंट म्हणजे सरगुरू. माझा उच्चार चुकू शकतात पण मी तुम्हाला स्पेलिंग दिलेला आहे. इथे टिपिकल डोसा उत्तप्पा सोडून सुद्धा बाकी सुद्धा अप्रतिम पदार्थ मिळतात. इथली करी बेस्ट आहे, नॉनव्हेज फूड सुद्धा मिळतं, पण इथली व्हेज थाळी पण लई भारी होती. आणि या व्यतिरिक्त खूप सारं स्ट्रीट फूड तुम्ही पॉंडिचेरीमध्ये एक्सप्लोर करू शकता. जागोजागी अप्रतिम आप्पे आणि इडल्या मिळतात. कॉफी तर विचारूच नका, कुठल्याही टपरीवर जा तुम्हाला लय भारी फिल्टर कॉफी तिथे मिळेल. आता पॉंडिचेरीची आयटनरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिल्या दिवशी तुम्ही पोचाल चेन्नईला. चेन्नईला शक्यतो सकाळी लवकर पोचा म्हणजे संपूर्ण दिवस तुम्हाला मिळेल, कारण तुम्हाला पॉंडिचेरीला जायला तिथनं 4 तास लागणार आहेत. तुम्ही पॉंडिचेरीला साधारण दुपारपर्यंत पोचलात तर त्या दिवशी शक्यतो जो मेन पॉंडिचेरीतला जो बीच आहे आणि व्हाईट टाउन आहे ते तुम्ही एक्सप्लोर करा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लवकर तुम्ही पॅराडाईज बीच आणि इडन बीच हे जे 2 बीच आहेत ते तुम्ही एक्सप्लोर करा. संध्याकाळी सनसेटसाठी पॉन्डी मरीना बीचवर तुम्ही जाऊ शकता. रात्री परत तुम्ही व्हाईट टाउनमध्ये चिल मारू शकता. तिसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला सगळी चर्च, अरबिंदो आश्रम आणि संपूर्ण शहरामध्ये फेरफटका मारू शकता, शॉपिंग करू शकता आणि संध्याकाळच्या वेळेला सेरेनिटी बीचला जाऊन वॉटर स्पोर्ट्स करू शकता. चौथ्या दिवशी तुम्ही ऑरोविलेला जाऊ शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेन की 3 रात्र पॉंडिचेरीला राहून चौथ्या दिवशी तुम्ही ऑरोविलेला जा चेकआउट करून आणि ऑरोविलेला जाऊन शक्यतो 2 किंवा 1 रात्री ऑरोविलेला राहा. ऑरोविलेचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुम्ही बॅक टू चेन्नई जाऊ शकता आणि चेन्नईला जाताना शक्यतो संध्याकाळचं किंवा रात्रीचं फ्लाईट करा आणि जाताना महाबलीपुरमला तुम्हाला जुनं हेरिटेज देऊळ एक्सप्लोर करता येईल. अशा पद्धतीने टिपिकल भारतीय मेंटॅलिटीने जर तुम्हाला पॉंडिचेरी वसूल करायची असेल तर तुम्ही 4 ते 5 दिवसात संपूर्ण कव्हर करू शकता. पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला निवांतपणे पॉंडिचेरीचा आनंद घ्यायचा असेल, तिथला अनुभव घ्यायचा असेल तर शक्यतो ही ट्रिप तुम्ही आठवडाभरची सुद्धा करू शकता. पॉंडिचेरीला जाऊन यायचे जर तुम्ही फ्लाईटने गेलात आणि आलात आणि तिथे गाडी रेंटल घेतलीत तर हा संपूर्ण फक्त ट्रान्सपोर्टचा खर्च 15,000 ते 16,000 रुपये येईल. पण जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही इथून चेन्नईला ट्रेनने जाऊ शकता आणि तिथनं चेन्नईवरनं पॉंडिचेरीला बाय बस जाऊ शकता. तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ जास्त जाईल, तुम्हाला 1.5 दिवस फक्त पॉंडिचेरीला पोचायला लागेल, पण हा संपूर्ण प्रवास जाऊन येऊन तुम्ही 5,000 रुपयामध्ये करू शकता. आता राहण्याचा जर तुम्ही छानसा बेसिक स्टे घेतला AC तर 2 ते 2,500 रुपये तुम्हाला छान हेरिटेज रूम मिळू शकेल मेन व्हाईट टाउन एरियामध्ये. आणि जर तुम्हाला अजून लॅविश घ्यायचं असेल तर 5 ते 6,000 रुपये. जर 5 स्टार रिसॉर्ट जर तुम्ही घेतलीत तर 8 ते 12,000 रुपयामध्ये तुम्हाला येईल. आणि तुम्हाला लईच स्वस्तात एकदम बजेट ट्रिप करायची आहे तर 300 ते 400 रुपयामध्ये कुठल्याही हॉस्टेलच्या डॉर्मेटरीचा बेड तुम्हाला मिळू शकतो. आता खाण्याचा खर्च. जर तुम्ही फॅन्सी कॅफेमध्ये गेलात तर एका वेळी एका व्यक्तीचा खर्च 500 ते 700 रुपये येईल. म्हणजे अगदीच तुम्ही मॉकटेल आणि एकदम फॅन्सी कॉफी जर मागितलीत तर. पण तेच जर तुम्ही स्ट्रीट फूड खाल्लं तर 100 ते 200 रुपयामध्ये तुमचं पोट भरू शकतं. पॉंडिचेरीला अगदी 100 रुपयापासून थाळ्या मिळतात. जर तुमचे सगळेच मील तुम्हाला एकदम फॅन्सी करायचे असतील तर तुमचा खाण्याचा खर्च साधारण 1200 ते 1500 रुपये एका व्यक्तीचा एका दिवसाचा. पण तेच बजेटमध्ये तुम्ही 700 ते 800 रुपयामध्ये सुद्धा बसवू शकता. तर पॉंडिचेरी ट्रिप बजेटमध्ये तुम्ही अगदी 10 ते 15,000 रुपयात सुद्धा करू शकता किंवा अगदी लक्झरी स्टे असं समजून 50 ते 60,000 रुपयात सुद्धा करू शकता. थोडक्यात पॉंडिचेरी हे बॅकपॅकिंगसाठी सुद्धा उत्तम ठिकाण आहे आणि लक्झरी हॉलिडेसाठी सुद्धा परफेक्ट ठिकाण आहे. त्यामुळे अगदी कॉलेज स्टुडंट पासून ते फॅमिलीज पर्यंत सगळ्यांसाठी पॉंडिचेरी हे एकदम बेस्ट ठिकाण आहे. तर ही होती पॉंडिचेरी बद्दलची माहिती. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये विचारा. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. पॉंडिचेरी व्यतिरिक्त अजून कुठले डेस्टिनेशन आपण कव्हर करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तर प्लीज मला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. त्याचे पण आपण नक्कीच व्हिडिओ घेऊन टप्प्याटप्प्याने येऊया. असेच दर सोमवारी आपण ट्रॅव्हल गाईडवाले व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि दर बुधवारी आपले खाण्याचे व्हिडिओ असणार आहेत. त्यामुळे सोमवार आणि बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.